हा अपघात झाला। हवामान राज्यात अवकाळी पावसाचा फटका काही जिल्ह्यांना बसला आहे। सांगली जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या पावसामुळे वाळवा आणि शिराळा तालुक्यात पावसाचं पाणी अनेक ठिकाणी साचलं। शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजनेचं पाणी अंतरी धरणात आलं, त्यामुळे शेती आणि पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर झालेल्या या भागात लोकांना दिलासा मिळाला आहे। जालन्यात भोकरदन तालुक्यातील केदारखेडा इथं अंगावर वीज पडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे। घनसावंगी तालुक्यातील राजे गावात जोरदार गारपीट देखील झाली। अवकाळी पावसानं अहिल्यानगर जिल्ह्याला देखील झोडपलं। अहिल्यानगर शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला। येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात येत्या 25 मे पर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। किनारपट्टीजवळ वादळी वातावरणाची शक्यता असल्यामुळे या काळात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे। ठळक बातम्या